मंडळी नमस्कार. आपण शिकत आहोत 3000 अत्यंत महत्वाचे असे बेसिक इंग्रजी शब्द. ठीक आहे. याच्याने आपल्याला काय होणार आहे, इंग्रजी समजायला आणि इंग्रजी बोलायला मदत होणार आहे. चला बघा आजचे काय शब्द आहेत ते. आजचा पहिला शब्द आहे वन्स. वन्स म्हणजे काय? एकदा. वन्स अपॉन अ टाइम, एकदा एके काळी या अर्थाने वन्स. सेकंड आहे हेल्पफुल. हेल्पफुल म्हणजे काय? उपयुक्त. उपयुक्त. दुसरा आहे एव्हरी वन. एव्हरी म्हणजेच काय? प्रत्येक जण. एव्हरी वन म्हणजेच काय? प्रत्येक जण. यानंतर नेक्स्ट शब्द आहे आपला हर. हर म्हणजेच काय? इथे तिचे या अर्थाने आलेला आहे, पण हरचा अर्थ होतो तिचा, तिची आणि तिचे या अर्थाने. म्हणजेच हर ब्रदर, हर फादर. ओके. हर ब्रदर म्हणजे तिचा भाऊ, हर फादर म्हणजे तिचे वडील. ठीक आहे. प्ले ग्राउंड. प्ले ग्राउंड म्हणजेच काय? खेळाचे मैदान. पिक अप याचा अर्थ होतो उचलले. पिक अप हा शब्द आहे, याचं V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. लक्षात. पिक अप म्हणजेच उचलले. स्टोन्स. स्टोन्स म्हणजे काय? दगड. ओके. स्टोन म्हणजे दगड, स्टोन्स म्हणजे दगड. थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजेच काय? काटे. थॉर्न म्हणजे काटा, थॉर्न्स म्हणजे काटे. अनेक वचन आहे. पिकनिक. पिकनिक म्हणजे काय? सगळ्यांना माहितीच आहे, सहल. टूक. टूक म्हणजे घेतले. हा टूक म्हणजे काय? सॉरी, टूक हा टेकचा V2 आहे. टेक म्हणजेच घेणे, टूक म्हणजे घेतले आणि टेकन म्हणजेच घेतलेले. लक्षात. चला नेक्स्ट बघू. केअर ऑफ. काळजी घेणे. केअर ऑफ. टेक केअर ऑफ असा आपला शब्द तिथे आलेला आहे. केअर ऑफ म्हणजेच काय? काळजी घेणे. सिलेक्टेड हे पण V2 आहे, म्हणजेच निवडलेले. सिलेक्ट म्हणजे निवडणे, सिलेक्टेड म्हणजेच निवडलेले. पुढे बघा. केअरफुली. केअरफुली म्हणजे काय? काळजीपूर्वक. कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक. हँडल इट केअरफुली म्हणजे ती काय? काळजीपूर्वक हाताळा. फ्रेंड्स सगळ्यांना माहिती आहे, मित्र. ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे शुभेच्छा पत्रे. बेस्ट. बेस्ट म्हणजेच सर्वोत्तम. ओके. बर्थडे वाढदिवस. नेक्स्ट बघू. वेदर. वेदरचा अर्थ होतो किंवा की. वीक. वीक म्हणजे वात. आपण दिवस लावतो ना, ती वात. वीक. वर्सेस म्हणजेच विरुद्ध. वरी. वरी म्हणजे बदलणे किंवा भिन्न. ओके. वरी म्हणजेच काय? भिन्न. वेन. वेन म्हणजे निष्फळ किंवा व्यर्थ. निष्फळ किंवा व्यर्थ. हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, लक्षात ठेवा. अफेक्टेशन. अफेक्टेशन म्हणजेच काय? ढोंग. सिमेट्री. सिमेट्री किंवा सिमेटरी याला आपण दफनभूमी म्हणतो, जिथे लोकांना पुरलं जातं मेल्यानंतर. बर्थ. बर्थ म्हणजेच गलबत. ऍक्च्युली हा गलबत याचा अर्थ असा होतो, म्हणजेच रेल्वे असेल, जहाज असेल, इथे झोपण्याची जागा. रेल्वे ऑब्लिक जहाज, येथे झोपण्याची जागा. लक्षात ठेवा. अल्टरकेशन याचा अर्थ होतो भांडण. अल्टरकेशनचा अर्थ होतो भांडण. तसंच एक दुसरा पण याचा अर्थ होतो क्वारल. लक्षात ठेवा. वेव. वेव म्हणजेच काय? हक्क, अधिकार इत्यादी सोडून देणे. हा वेव. हे जेवढे शब्द मित्रांनो तुमच्यासाठी नवीन आहेत, हे पाठ करा. याच्यावर मी काय करणार आहे? टेस्ट घेणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू. आता काही अँटोनिम्स. हॅपी, अनहॅपी. हॅपी म्हणजे आनंदी, अनहॅपी म्हणजे दुःखी. लाईट म्हणजे हलका, हेवी म्हणजे जड. काही सिनोनिम्स पाहू. ग्लासेस आणि स्पेक्टेकल्स सर्वांना माहिती आहे. चष्मा.
ग्लास म्हणजे काच होऊ शकतं, पण ग्लासेस म्हणजे 100% तुम्ही चष्माच म्हणणार, लक्षात ठेवा. सरनेम किंवा लास्ट नेम सर्वांना माहिती आहे, म्हणजेच आडनाव. ठीक आहे, सरनेम किंवा लास्ट नेम म्हणजेच आडनाव. ओके, ठीक आहे. आता ही फ्रेज आहे, नियमानुसार चालणे म्हणजेच काय, गो बाय द बुक. लक्षात ठेवा, गो बाय द बुक म्हणजेच काय, नियमानुसार चालणे. अवर टीचर टेल्स अस टू गो बाय द बुक म्हणजे आमचे शिक्षक आम्हाला नियमानुसार चालायला सांगतात. ओके, राहील लक्षात. हा, तर मित्रांनो बघा, मी रीडिंग स्किल नावाने आणि लिसनिंग स्किल नावाने बऱ्याच स्टोरी टाकलेल्या आहेत आणि प्लेलिस्ट पण बनवलेल्या आहे. तुम्हाला काय करायचंय, तिथे ही आपली स्टोरी ऐकायची आहे. लिसनिंग स्किल ह्या प्लेलिस्ट मध्ये आहे. आता आपण ह्या स्टोरीचं काय करू, ट्रान्सलेशन एक एक सेंटेन्सचं. बघा, पहिला शब्द आपण शिकलो तो वन्स. वन्स वन्स म्हणजेच काय, एकदा किंवा एके काळी या अर्थाने. वन्स देअर लिव्ह अ गर्ल रीमा. आता बघा, लिव्ह म्हणजे राहणे. आता इथे लिव्ड आलेला आहे, हे क्रियापद V2 आहे. आता याचा अर्थ इथे आलेला आहे राहत होती या अर्थाने. ठीक आहे, वन्स देअर लिव्ड अ गर्ल रीमा म्हणजेच एकेकाळी रीमा नावाची एक मुलगी राहत होती. ओके, असंच एक वाक्य असतं, ते पण पाठ करून ठेवा. वन्स अपॉन अ टाइम म्हणजेच काय, एकदा एके काळी. पुढे, शी वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. बघा, दुसरा शब्द व्हेरी. व्हेरी म्हणजेच काय, खूप. हेल्पफुल आपण शिकलो काय, उपयुक्त. पण इथे याचा अर्थ आहे मदतगार, म्हणजे नेहमी हेल्पफुल असावे, म्हणजे आपण नेहमी काय असावे, मदतगार असावे, किंवा प्रत्येकाला आपण काय करावी, मदत करावी. When she went to school, she helped everyone in the class. आता बघा, everyone म्हणजेच काय, प्रत्येकाला किंवा प्रत्येक जणाला ती काय करायची, मदत करायची, याचाच अर्थ सर्वांना. ठीक आहे, नेक्स्ट. क्लास म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वर्ग. When she came back home, she helped her mother and father. Came back हा आहे कम बॅक. अक्षर थोडं, कम बॅक, कम केम कम हे क्रियापद इथे V2 आहे. ठीक आहे, केम बॅकचा अर्थ होतो परत आली, कम बॅक म्हणजे परत येणे. होम सर्वांना माहिती आहे, घर. ठीक आहे, हर आपण शिकलो, तिचा तिची तिचे म्हणजे हर मदर म्हणजे तिची आई आणि वडील. शी हेल्प हर मदर अँड फादर. मग पूर्ण वाक्याचं ट्रान्सलेशन काय झालंय, की जेव्हा ती घरी परत यायची तेव्हा ती तिच्या आईला आणि वडिलांना मदत करायची. ओके, when she went to the playground, she picked up small stones and thorns. बघा, आपण इथे प्लेग्राउंड, स्टोन्स अँड थॉर्न्स प्लस पिक अप हे शब्द आपण शिकलो. मग काय, प्लेग्राउंड म्हणजे खेळाचं मैदान, पिक अप म्हणजेच काय, उचलणे. इथे पिक अप आलंय म्हणजेच काय, उचलले. स्टोन म्हणजे दगड, स्टोन्स म्हणजे दगड. थॉर्न म्हणजे काटा, थॉर्न्स म्हणजे काटे. मग आता ह्या सेंटेन्सचा अर्थ, जेव्हा ती खेळाच्या मैदानावर जायची तेव्हा ती लहान दगड आणि काटे उचलायची. ओके, नेक्स्ट. When she went for a picnic, she took care of her friends. Picnic, care of. पिकनिक म्हणजेच काय, सहल. केअर ऑफ म्हणजेच काय, काळजी घेणे. जेव्हा ती पिकनिकला जायची तेव्हा ती तिच्या मैत्रिणींची काळजी घ्यायची. लक्षात. पुढे बघा, when she went to a shop, she selected things carefully. जेव्हा ती दुकानात जायची तेव्हा ती काळजीपूर्वक वस्तू निवडायची. सिलेक्ट म्हणजे काय रे, निवडणे. मग सिलेक्टेड म्हणजेच काय, निवडले. ओके, हे पण काय आहे, V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप. केअरफुली काळजीपूर्वक. ओके,
शी मेड ग्रीटिंग कार्ड्स फॉर हर फ्रेंड्स अँड गेव देम ऑन देअर बर्थडे. ग्रीटिंग कार्ड्स म्हणजे शुभेच्छा पत्रे. ग्रीटिंग कार्ड म्हणजे शुभेच्छा पत्र. ठीक आहे. फ्रेंड्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे मित्र. गिव्ह हे पण काय V2 आहे. गिव्ह, गेव आणि गिवन. देणे, दिले आणि दिलेले. आता इथे V2 आहे. देम म्हणजेच त्यांना. देअर म्हणजेच त्यांच्या. ओके. या अर्थाने ती तिच्या मैत्रिणींसाठी शुभेच्छा पत्रे बनवायची आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांना द्यायची. देमचा अर्थ त्यांना, देअरचा अर्थ त्यांच्या. ओके, लक्षात ठेवा. शी वॉज द बेस्ट गर्ल इन आवर स्कूल. बेस्ट आपण पाहिलं. बेस्ट म्हणजे काय? सर्वोत्तम. इथे याचा अर्थ आहे सर्वात चांगली. बेस्ट गर्ल. शी वॉज द बेस्ट गर्ल इन अवर स्कूल. अवर म्हणजे काय? आमचा, आमची, आमचे. ओके. ठीक आहे. शब्द तर आपण पाहिलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. थँक्यू.